हो साहेब. साहेब नमस्कार. शिंदे. बसा बसा. तेवढं बघा ना आपल्या त्या कागदाचं. हा तुमचं म्हणलं होतं बरं का मला ते काय प्रकरण आहे ते करायचे. तेवढ्या एकामुळे गोष्टीमुळे अडून पडलं हो सगळं. करतो सरकारी काम आहे माहिती ना तुम्हाला, दमानी चालायला लागते जरा. पण तुमच्या एका कागदामुळे नडलंय हो. करतो म्हणलं ना करतो, त्यासाठीच तुम्हाला इकडं बोलवलंय मी. कसं आहे माहिती आहे का, ही टॅबला खालचं काम आहे. टॅबलावरलं काम असलं ना की काय नाही, पण टॅबला खालचं काम आता नाही करता येत ऑफिसमध्ये. त्यामुळे म्हणलं घरी या, काय असेल ते बघून घेऊ. हा तरी किती रुपये द्यावं लागते ना? 1,500 रुपये देऊन टाका. तुमचं काम उद्या आहे ना, ती फाईल मार्गी लावतो मी. एवढे नाही, मी 1400 देतो ना. 100 यायला लागतील ना मग. काय शिंदे तुमचं हा आला का, तुम्हाला 2-1 लाख रुपये लोन मिळणार आहे आमच्या एका सहीवर. आम्हाला नको का थोडंफार? हा 1,500 द्यायला तुम्ही काय तक तक करताय? सध्या खरंच नाही माझ्याकडे तेवढी बी नाही. मी उसने आणलेले तो. या बघा, पैसे द्यायचे तुम्हाला तर द्या, नसन द्यायचं तर तुम्ही चालू पडा. काय ते मला जमणार नाही कामाचं. काय तुम्ही रडता हो नुसतं? हा 2-2 लाख रुपयाची तुमची कामं प्रकरण करायची आम्ही, तुम्ही लाखा खुशाल 5-50 रुपयाचा विचार करता. द्यायला लागतंय थोडं, प्रेम जिव्हाळा ठेवायला लागतोय. हा बरं हे धरा 1,500 आणि तेवढं नक्की करा बरं. हा मी जाईन कस तरी माझ्या पद्धतीने. मग उद्या येऊ साहेब हा ऑफिसला? हा या सांगतो मी तेवढं. काय मी नसलो तरी आहे ना, सांगून ठेवतो मी. कुणी तुम्ही पाठवून द्या तिथं, तुमची फाईल सरकून टाकतो पुढे. लय उपकार होतील साहेब. चालते चालते. येतो हा. हा हा. अहो लय कामात आहे का? बोल बोल काय. अहो ते गवत आणायचं होतं, तेवढं घेऊन येता का? काय मला जरा ना कणकण आल्यासारखं झालं. अहो अरे गाड्याला सांग ना, मग काय झोपा काढते काय ते? अहो ते आला असतं तर तुम्हाला कायला सांगितलं असतं. ते नाही आलेला आज. नाही आला ना, मग तू काय असेल ते खायला घाल गुरांना आजचे दिवस. अहो मला बरं नाही वाटत आहे. घरची कामच मी कशी केलेत आणि मला असं हातपाय गळून गेल्यासारखं झाले आज. काय होईल तुम्ही केलं तर? तसली कामं मला सांगू नको. काय तुम्ही बायकांची कामं मी करायची घरी आता? घास कापून आण गुरांना, मका कापून आण. एक तर जे आहे मी माणूस कोळे सरकारी नोकरी, आणि मी असली कामं केल्यावर नावं ठेवते ना लोक मला. लाज वाटते असली कामं बायकांची करायची मला. काहीतरी उगे. अच्छा, म्हणजे ही कामं करायची तुम्हाला लाज वाटते आणि ते मग अशी तुम्ही करत होते ते काम करायची तुम्हाला लाज नाही वाटत का? ते काम छान वाटतं का तुम्हाला? मलाच लाज वाटायला लागली आजकाल तुम्हाला माझा नवरा म्हणून घेण्याची. आणि कसला सरकारी नोकर हो? कसला सरकारी नोकर? म्हणजे तुम्ही जनतेची सेवा करणारा नोकर. तुम्ही नोकर आहात तर तुम्ही नोकर नाही होत. तुम्ही त्यांच्यावरती रुबाब झाडायला लागले. ते पाहिलं ना मी मगाशी. हे ह्या 4 पैशासाठी. आणि कोणाकडून पैसे घेतले? त्या शेतकऱ्याकडून, गरीबाकडून. अहो त्यांच्या जीवावर तुमचं पोट चालतंय आणि तुम्ही मला म्हणते मला लाज वाटते. खरं तर ना तुमची लाज ना मगाशी वाटायला पाहिजे होती तुम्हाला. शर्मेने मान खाली जायला पाहिजे होती तुमची, पण तेव्हा नाही तुम्हाला लाज वाटली. आणि हे करतोय सगळं तुमच्यासाठीच करतोय ना मी. आमच्यासाठी हे असं? अहो असे गरीबाचे शाप लागतात आपल्याला. गरीबाचा तळतळाट घेऊन नकोय आम्हाला हे सगळं. जर तुम्ही अशाच पद्धतीने हे जर वैभव आम्हाला देणार असाल तर तुमचा 1 रुपया पण नको. मिरची तुकडा घालून जरी तुम्हाला आम्ही सुखात ठेवता आलं ना तर ठेवा, नाही तर नका ठेवू. आणि आमच्यासाठी करताय म्हणे. कशी लेकरं सुखाने राहणार हो आपली? हा अगं पण मी नाही केलं तरी कुणीतरी करणारच आहे ना. अहो कुणीतरी करणार आहे, पण चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून तरी करा. आपणच चांगलं पाऊल नाही टाकलं तर दुसरं काय टाकणार आहे? कुणीतरी चुकीचं वागते म्हणून आपणच चुकीचं वागायचं. आणि म्हणे तर काय सरकारी नोकर? ही तुमची सरकारी नोकरी? काय आदर्श घेणार आहे तो पोरं? आणि काय मी किती अभिमानाने सांगते लोकांना, बाई माझा नवरा सरकारी नोकर आहे, जनतेची सेवा करतो. आणि काय तर जनतेला पायापाशी बसवतो. बघितलं ना मग अशी मी. अहो स्वतःच्या बायकोला तुम्ही इज्जत देत नाही घरात. माझं एवढं दुखत आहे, तापणी फनफनले मी, तरी पण मला म्हणताय तू शेतात जा.
अहो रोज तर करतेच आहे मी, पण एक दिवस काय बोलू तुम्हाला मी, लाज वाटायला लागली मला तुमची. सरकारी नोकर नाही आहेत तुम्ही. तुम्ही ना सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेतलेली आणि जनतेला तुमचा नोकर केले. राहू द्या, तुमच्याकडून कसली अपेक्षा करायची. टाकतो म्हणलं तू लय किरकिर किरकिर असते बाई. घरी बी सुखाने बसून देत नाही तू. सुखाने बसायचं नाही तर घरी माझे काम आहे ती माहिती का. तुम्ही ते आकड्यात टाका, पाणी नाही म्हणून लय ताण होते माझं. मग माझे काम नाहीत का? मग आता हेच काम करीत बसू का? आलाच तो वायरमॅन त्याने टाकला असतं ना. तुम्हाला माहिती का घरी किती त्या पाणी नाही म्हणून कपडे पडले ती, भांडी पडले ती. संध्याकाळी पुण्याच्या लेकरांना अभ्यासाला त्रास होतोय. तुम्हाला कधी कळायचो. आपण आता पावसा पाणी दिवस आहे, कसं जरा अवघड जाते ना, ओललंय सगळीकडे. ते मला काय सांगायचं नाही, काय होत नाही. तुला जरा माहिती काळजी आहे का नाही रे? मग हाय की बांबू कशासाठी. बाम तुला तर मग तुला माझे थोडाफार जीव असताना तरी तू म्हणली असती बरं जाऊ दे नका जाऊ, ते मी माझं बघून कुठून आणायचं. नाही किरकिर किरकिर टाका, लाईट नाही लाईट नाही लाईट नाही. आता माझ्या हातात आहे का ते? मग बरोबर आहे ना, आता टाक की. हा तुम्हाला काम करायची नाहीत, मला करायची ती. मला ताण होतोय. चला. हा चला चला की किरकिर करू ना. तुझं एक दिवशी किरकिर पाहिजे माझंच वाटोळ व्हायला बसलं माहिती का. काय वाटलं होणार आहे तुमचं. हा काय वाटोळ होणार. मग तुझे काम तू बघायचे ना, मला काय काम धंदे नाहीत का? एवढंच करू का? आकडे टाका वायरी टाका, हे करा ते करा. हे काम तुमचे, माझं नाही. हा हे काम तुमचं. अरे कुठं निघाला छकाटा टाकून? ते लाईट गेली ना, मला डीपीवर ते टाकून यावं जरा. अरे हा त्यासाठीच मी तुझ्याकडे येणार होतो. सरळ आहे ना आपण वायरमॅनशी बोलू. ते नको तुझा आता पावसा पाण्याचा. एवढा टाइम आहे का वायरमॅन कधी येणार आणि कधी टाकणार? काय होतंय त्याला असं गेलं ना असं टाकणं. अरे बाबा करंट बिरंट बसल्यावर जाशील मग करंट बिरान मला लहानपणापासून वायरिंग संग खेळतोय मी, मला करंट बसून होय. अरे पण कशाला आपण आहे ना वायरमॅन साहेबांना बोलू, ते लाईट बीट घालवते आणि मग करू ना ते घोटाळा. काय गरज आहे लाईट घालवायची? जायचं एक तर फ्यूज उडवली नाही तर ते काय तार तुटले असेल टाकून येतं लगेच 2 मिनिटाचं काय मी. ऐक जरा माझं वहिनी सांगा तुम्ही तरी. कशाचं काय भाऊजी, माझं काम लय पडले. हा आणि काय होत नाही करंट बिरंट तसं काय नसतं, आप आहेत ते लागत नाही. जा बाबा तुझा काळजी नाही करायची, बिंदास आलो मी टाकून. तुम्हाला बी लाईट येईन. चला. चल ग तू सोबत राहा फक्त माय. हाय तुमच्या सोबत. चल लवकर. तुझी ना लई कटकट असते माहिती का. हा काम धंदे सोडून द्यायचे आणि हेच करीत बसायचं. हा हा करा लवकर. हा कोणती तीच पडलेली आहे का? हा दगा दिसती. नाचायला लागले. नाचताय काय? ह्याला काय झालं? काय सांगितलं आकडे टाकवलं तर वहिनीची टाकलंय ते. आहे का शुद्धीत? हा आणि हे बघा चिट टाकले असं डायरेक्ट नसतं धरायला जायचं. आता मी काय केलं, असा शर्ट धरायचा, जे मोकळा आहे का असं धरायचा फक्त वाढायचा माग. वाचलं बरं का? मारता वाचलं. अरे पण तुला काय गरज होती एवढी? हा आणि तुमची बी काय किरकिर चालली हो मागासपासून बघते त्याच्या माग. एक दिवस नसल मिक्सर तर हाताने वाटा ना वाट्यान. भाऊजी माझं चुकलं जो. काय चुकलं? पावसा पाण्याचं त्याला खुशाल लाईट येऊ. आणि तुला तरी काय कळतं का इथं तुझं काय काम आहे रे? डीपीवर जायचं, वायरमॅन बोलवायचा ना एखादा चांगला. मला वाटलं 5 मिनिटात टाकून मोकळं. हातानं कुकू घालवलं असतं बाई मी. 5 मिनिटात मी आला असता ना तू. बरं झालं तुम्ही आले, मला वाचवलं. नाही मला वाटलंच होतं, तरी शंका आली. मी याला म्हणलंच होतं ते चाललंय डीपीव, चल बघून येऊ काय करतोय. आम्ही यायला तू चिटकायला एकच टाइम झाला. 4 पैसे वाचवण्याच्या नादात गेला असता वर. अरे पैसे पण नाही बाबा, ते वायरमॅन लोक फुकट कामं करतात आपली, त्यांचं कामच येते. पण आपण निदान सांगायला नको का त्यांना? बरं पावसा पाण्याची लाईट घालून काम करतात. तुझी लाईट घालवली होती का आता? नाही. मग बसला ना चिटकून. असला आगाऊपणा करायचा नाही लाईटीच्या बाबतीत कधी. कळलं का? इथून पुढे किरकिर न करू. तू किरकिर भावली असते आता माहिती का. चला आता घरी चला. बसलंय चिटकून मोकर. मरता मरता वाचलोय. चला चला. ते राहू द्या, पडू द्या, ठेवा तिकडं तुम्ही. चला. अरे कोणी दुसरं येऊन चिटकन तिथं परत. नाही चला चला. अगं सोनी तुला किती वेळा सांगितलंय जरा मेकअप कडे लक्ष कमी दे. घराकडे बघ, त्याला पाणी बिनी मार ना. मारते की हो. काय मारते? नुसतं मेकअप करत राहते. परत चिरलं बिरलं घर काय परत काय म्हणशील? असं कसं बांधलंय तुम्ही घर? मारते, रोज मारते, तुम्हाला दिसत नाही. हा मला दिसत नाही. मी का डोळे झाकून बघतो? मला माहिती तू नुसतं टीव्ही बघते आणि मेकअप करते. हा मारते आता मारते थोड्या वेळानं.
थोडा वेळ महाराज जरा लक्ष दे आणि जरा तुझ्या आई संग बोलायचं जरा कमी कर. मी आहे ना, माझ्याकडे बी लक्ष देत जा ना. हा तुम्हाला सारखी माझी मम्मी दिसती. आणि मग मम्मी दिसते म्हणजे तुम्हाला कधी विचारलं का? कधी मला फोन लावला? तुम्ही कधी जेवले का? कामावर गेलो कधी मला विचारलं का कुठे आहेत कसे आहेत? मग तुझ्या तुम्ही पण केला पाहिजे. तुम्ही करता का कधी? ग बस, तुझ्या आईला 5-5 मिनिटाला फोन लावते तू. जर माझ्याकडे बी आणि घराकडे बी लक्ष दे. हा देते. हा नाही तर तुझी आई काय म्हणली होती, घरनादार मग मी कशाला पोरगी देऊ, आता बांधित होतो आणि त्याच्याकडे लक्ष नाही. हा देते. आणि तरी माझी आई खरंच बोलली होती. हा बोलली होती. मग आता हे काय बांधलंय मग? मग आता बांधले ना लग्नानंतर, पार 2-3 वर्षानंतर. कधी का असं ना बांधलंय ना. हो बांधले. मग तुझ्या आईकडे तेवढं तरी होतं का? आता माझ्या आईकडे जायचं नाही. तुझ्या आईकडे तसं बी मला जायचं नाही. एकदाच झालं आलतो तुला न्यायला, तीच लई मोठी चुकी झाली माहिती. हा काय आला आता? कुठं काय झाले? तुम्ही तिकडं तोंड केलं म्हणून मी गप्प बसले. हे तोंड बघू बघू काटाळा आला का आता? म्हणलं आता दुसरं जसं नवीन घर बांधलंय का तसं नवीन काहीतरी आणू. नाही असं सहज नवीन नाही म्हणजे नवीन अजून एखादं बांधू असं म्हणायचं होतं. हा ना. नाही, मला दुसरंच काहीतरी वाटलं. नाही नाही दुसरं कशाला? मला तुला सोडून कोण आहे दुसरं? आहे का असू नाही? शकते कोणतरी बाहेर. नाही नाही मग आता काय बाहेर एवढं नशीब कुठं आमचं. हा नशीब. हा आमचं. म्हणून तिकडं तोंड करून काहीतरी. नमस्कार वहिनी. नमस्ते भाऊजी. हा काय चाललंय मग वहिनी बाकी? निवांत. हा घराबिराचं कसं काय काम चालू आहे ना? हा हा चालू आहे. मला विचार ना, चालू आहे ना. मीच अरे तुला काय विचारायचं आहे? वहिनी लय दिवसांना भेटले त्या वहिनीवर बोलतो की. हा, चांगलं चाललंय भाऊजी काम. चाललंय ना. बाकी काय नवीन साडी घातली? हा मीच घेऊन दिली ना साडी. मला विचार ना केवढ्याला आणली, काय आणली, मला विचार ना. तुला विचाराय अरे वहिनीवर बोलू दे. वहिनीवर बोलतोय मी. वहिनी बाकी काय मग? निवांत चालले. तुमचं कसं आहे भाऊजी? एकदम मस्त चालू आहे बघा काम धंदा. हा ना. हा. कधी मध्ये येत जाऊ की इकडं. तुम्ही येतच नाही. नाही अहो कामाच्या यानं मला टाइमच भेटना झालाय. आज म्हणलं खास वहिनीला भेटून या जाऊन. हा ना बरं झाले आले. आलात तर आता जेवण बिवण अय, करून जावा. जेवण कशाला नाही आज काय किराणा संपलाय ना आपला. जेवण बिवण नाही नंतर. आणि तुला मी चारीन ना बाहेर वडापाव बिडापाव काहीतरी असं ना खाऊ घालीन, आहे का नाही? नको नको भाऊजी, मी बनवते घरी जेवण. कशाला जेवण बिवण काय? अरे घरी बनवलं असं ना काहीतरी. हा वहिनी एकदम चापून चुपून जेवण बनवा बर का. हा, मस्त. अगे घरी बनवलं असं त्यांच्या. कशाला वगैरे आपल्याकडे काम आहेत ना ते. पण अहो ते आपल्या इथं आलेत ना, मग बनवलं तर काय जाते है की नाही भाऊजी? वहिनी आमच्या कोणाच्या आहे त्या? वहिनी आज तुम्ही लय झाक दिसताय. हा ना. थँक्यू भाऊजी. फोटो काढूया का आपण एक? फोटो बिटो राहू दे. ते खरंच आंधळ आहे. तुला काय चांगले आणि वाईट गोष्टी काही समजतात का नाही तुला? म्हणजे तुम्ही हा? मला वाईट म्हणताय वय? तुला नाही ग, म्हणजे घरी जावं म्हणलं त्याला, असं म्हणलं मी. अरे एवढ्या दिवसात मी तुझ्या घरी आलोय, पाहुण्याचा पाहुणचार करावा असलं काय नाही. अरे वहिनी लय दिवसात गाठ पडल्या. जरा आमचं होऊ दे की चांगलं बोलणं अरे चाललं. होऊ दे की म्हणजे? होऊ दे की म्हणजे काय? होऊ दे माझ्यासमोर होऊ दे काय म्हणजे काय? तसं काय म्हणजे तुला काय? बघा वहिनी ह्यानं काढला घाण अर्थ. ह्याची सवय जायची नाही. वहिनी तेवढ्या आमच्या कशी काय तुझ्या पदरात एवढी चांगली बायको पडली मला तेच कळलं. अरे मला काय त्याला नशीब लागतं, नशीब माहिती का? वहिनी तुम्हाला ही नवरा मजा आहे का नाही? एकदम घाण माणूस भेटला. ह्याचा काय उपयोग नाही. घाण कोण घाण का? तू काय चव घालतो काय माही? अरे मग तुला चुकून बायको एवढी दिकणी भेटल्या. तू लय शहाणा गुणाचा. तुला भेटली असते ना मग बघितलं असतं. बरोबर बोलतात भाऊजी. तुम्ही कधी माझं कौतुक करता? भाऊजी किती मस्त कौतुक करतात. गा बसाव तुम्ही. बोला भाऊजी तुमच्यासाठी काय बनवू? हा वहिनी आपला मागाचा मटणाचा बेत करा. मटणाचा बेत? हा मग बरे. ओ जावा ना मटण घेऊन या. का आणू? मटण. जा जा तू मटण घेऊन ये. तर वहिनी मी गप्पे शप्पे लढाते गप्पे शप्पे व्हाय तिकडे नाही तर कशाला मटण बिटन नको काय? तू जा रे भाऊ घरी, मला काम येतलंय आणि वेळ नाही आम्हाला. आपलं घरचं बघ. तू जा रे, मा डोकं फिरायच्यात जा. वहिनी ह्याच्या नादीला लागू नका तुम्ही. ह्यो माणूस असला बादाडा माणूस आहे. अहो जिंदगीत एखाद्याच्या हातावर पाणी सोडणार नाही. हा जाऊ द्या. त्यांच्याकडे नका ध्यान देऊ. मी करते स्वयंपाक. ओ जावा की आणा की मटण. त्यांच्याकडे ध्यान नका देऊ म्हणजे? त्यांच्याकडे ध्यान नका देऊ म्हणजे? हे कोणासाठी चालू आहे सगळं? हे भाऊजीकडे गप्पा मारत याचं आहे का काही? हा आहे का? तू आणि आहे का त्या संग गप्पा मारती? पण एखाद्याला जेवण झालं तर काय जातो बरं? अगं तसं नाही. तुलाच गोड गोड नाही बोलत. जेवढे आहेत नाही तर सगळ्या बायां सांगा असं गोड गोड बोलतो माहिती का? त्याच्यामुळे त्याच्या नका नाद लागू. मी आहे ना, मी तुला दिसलो कधी इकडे तिकडे? नाही ना. नाही. आणि मग वहिनी तुमचा नवरा आहे का नाही संशयी मनाचा आहे. तुम्ही काय करा ह्याला डिवोर्स देऊन टाका. डिवोर्स. हो काय हो भाऊजी तुम्ही काय बोल? हा? ते कुत्र गेले बघा आतमध्ये. कुत्र गेले ते हाकल हाकल. ती कुत्र बघ, ते कुत्र घाण करी सगळं. वहिनी बर का आणायला वा. हा ते बघ. तुला ना मटण ना चांगलं चालतो आणि तुला माझ्या घर झालं ना चहाने आंघोळ घालीन मी. टेन्शन नको घेऊ. जा आणि चंपर देऊन थोबड नको दाखव. हा अहो कुठे हो कुत्र? गेलं की हाकललं की मी. हक्कल्ला?
तुला दिसलं नाही होय नाही. आणि अशी कुत्री येत राहते हा. आणि काहीतरी घाणबिन करते बघ हम्म, लक्ष देत जा हम्म. अरे बघ गेलं पळालं बघ हा हा बरं. लक्ष दे इकडे जाऊ का हा देते. कुत्रे बित्र्यांकडे सांभाळ कुत्रे वाईट असतात हा मटण मागतात बघ